देशमुखांच्या हत्येचा कट कसा रचला आणि देशमुखांची हत्या कशी झाली हे आरोपपत्रात सविस्तरपणे सांगण्यात आलंय। बघूया आरोपपत्रात नेमकं काय म्हटलंय। 8 ऑक्टोबर 2024 ला मस्सादोगमध्ये पवनचक्कीच्या माध्यमातून वीज निर्मिती करणाऱ्या लवादा कंपनीकडून खंडणी वसुलीचा कट रचला गेला। वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा अंधळे, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी हा कट रचला। वाल्मिक कराडने आवादाचे अधिकारी शिवाजी थोपटेंना धमकी दिली। $2 कोटी द्या नाहीतर काम बंद करा अशी धमकी कराडने दिली। 29 नोव्हेंबर 2024 ला वाल्मिक कराडने विष्णू चाटेच्या फोनवरून आवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदेंना फोन करून धमकी दिली। वाल्मिक कराडने विष्णू चाटेच्या कार्यालयात इतर आरोपींची मीटिंग घेतली। खंडणी न देणाऱ्या लवादा कंपनीबाबत काय करायचं यावर खलबत झाली। खंडणीत जो अडथळा आणेल त्याची हत्या करून दहशत पसरवण्याचं ठरलं। 6 डिसेंबर 2024 ला सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे आवादा कंपनीत गेले। सुरक्षा रक्षकाला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली। कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी फोनवरून हा प्रकार सरपंच संतोष देशमुखांना सांगितला। मस्सादोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी आवादा कंपनीकडून खंडणीच्या मागणीत अडथळा आणला। संतोष देशमुखांनी पोलिसांच्या मदतीने सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सुधीर सांगळेला हकलून दिलं। सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिली। 7 डिसेंबर 2024 ला जो अडवा येईल त्याला आडवा करावा लागेल असं कराडनं सुदर्शन घुलेला सांगितलं। 8 डिसेंबर 2024 ला विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि गोपनीय साक्षीदार नांदूर फाट्यावरच्या तिरंगा हॉटेलमध्ये भेटले। 9 डिसेंबर 2024 ला सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा अंधळे, जयराम चाटे, महेश केदार यांनी संतोष देशमुखांचं अपहरण केलं। देशमुखांना अमानुषपणे मारहाण केली आणि त्यांची हत्या केली। त्याच दिवशी संध्याकाळी 6:30 वाजता देशमुखांचं पार्थिव दैठणा फाटा इथं फेकण्यात आलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।